जगातील अनेक आघाडींच्या शहरांच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपलं योगदान द्यावं असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केलं. 20 ते 25 डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शेल्टर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर 2024चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर 2024चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनील भाई भंग, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन हे उपस्थित होते. बोमन इराणी पुढे म्हणाले की प्रत्येकाचं स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे. बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारं क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणं गरजेचं आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिकला उज्ज्वल भविष्य असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. निसर्गानं भरभरून दिलेल्या नाशिकची देशात आपली एक वेगळी ओळख असून दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा विकासाची कवाडे उघडतो. नाशिकच्या शाश्वत विकासासाठी शासन सकारात्मक असून आगामी काळात नाशिक आणि परिसरात अनेक नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल. नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहतुकीचे पूर्वनियोजन तसेच नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसराचा समग्र विकासाचा विचार आवश्यक. शहर सौंदर्यासाठी प्रयत्न करताना शहरातील विविध जागांचं सुनियोजन करावं. अजय बोरस्ते, शिवसेना उपनेते, क्रेडाईनं नाशिकच्या ब्रँडिंग सर्वदूर केलं असून नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणारे शासन आहे. लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं नाशिकसाठी एका बैठकीचं नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की भविष्यातील नाशिक घडविण्यामागे क्रेडाईच्या सर्व माजी अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. या प्रदर्शनानंतर नाशिकची स्कायलाईन झपाट्यानं बदलत आहे याची प्रकर्षानच जाणीव होत आहे. कधी काळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आता 40हून अधिक मजल्यांची इमारत असलेलं शहर होत आहे. या इमारतींमध्ये असलेल्या सुविधा या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडी यांचं प्रतिबिंब आहे. याप्रमाणे 1, 2 आणि 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट आणि 8 BHK सदनिका निवासी आणि औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सिनियर सिटीझन हाऊसिंग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक सेवा तसेच विविध क्षेत्रात अनेक नवीन ब्रँड्स नाशिकमध्ये येत आहेत. अन्य शहराच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये प्रॉपर्टीचे भाव तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असल्यानं नाशिक बाहेरील शहरातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नाशिकची प्राधान्यानं निवड करत आहेत. यासोबतच शिक्षण आणि नोकरी या निमित्तानं नाशिकमध्ये येणाऱ्या असंख्य नागरिकांची नाशिकमध्ये आपलं घर घेऊन स्थायिक होण्याकडे कल असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे. नाशिकची वाढ ऑर्गॅनिक वाढ असून शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्चपर्यंत करणार असल्याची घोषणा पण त्यांनी केली. गेल्या 6 दिवसात 1500 कुटुंबांची भेट झाली. 15,000 रिटेक गेल्या 6 दिवसात 15,000 कुटुंबांची भेट दिली असून 100हून अधिक बुकिंग यात झालं आहे. ते पुढे म्हणाले की मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐसपैस होते. स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या 2 रांगांतील अंतर देखील प्रशस्त होते. यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिक प्रदर्शनस्थळी असून देखील नागरिकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना एक दुसऱ्यांशी व्यवस्थित संवाद साधता आला. सर्वसमावेशक मार्केटिंग प्लॅनमुळे नाशिक आणि शेल्टरचे ब्रँडिंग सर्वदूर करण्यात आले. आरंभी स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केलं. शेल्टर 2024चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. मनोज खिवसरा यांनी आभार मानले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग
कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे, वृषाली महाजन, सोनाली बागड यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते आणि नेहमीच क्रीडाई नाशिकसाठी धावून येणारे किंवा मदतीला उभे राहणारे आणि नाशिक शहरात जे एक डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून ओळखले जाणारे असे सन्माननीय अजय दादा बोरस्ते यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर टाउन प्लॅनिंगच्या डायरेक्टर मॅम. जो मिनिमम स्टॉल आहे तो 4 मीटर बाय 4 मीटरचा आहे, जो पूर्वी 3 मीटर बाय 3 मीटरचा होता. सो छोट्या स्टॉलपासून एका मोठ्या एक्सपोची जी काही सुरुवात आहे ती आपण एका मोठ्या स्तरावर घेऊन आलेलो आहोत. आणि मला सांगायला आनंद होतो की या शेल्टरला फक्त प्री मार्केटिंग नाही तर वी आर डुईंग पोस्ट मार्केटिंग ऑल्सो. टिल द मंथ ऑफ मार्च we will extend our entire branding, entire marketing of this shelter till March end. की हा जो काही कन्वर्जन आहे, ही जी काही मार्केटिंग झाली अजय दादा, की तुम्ही म्हटलात की सर्व लोकांच्या तोंडात नाव आहे की शेल्टरला व्हिजिट केली की नाही. सो इथून पुढे जर शेल्टरला व्हिजिट केली नसेल तर उद्यापासून आपल्याला रमणभाई वी डन a 3D photography of entire exhibition and we are floating that QR code to see each and every customer across the Maharashtra who will just click that QR code, go to the portal and see the entire 3D of this shelter being done here. So first time we are utilizing this not metaverse actually, but at least entire Nasik city. And again as you some initiative or incentive from the corporation in house tax, in the FSI incentives. So that's how this entire city development, each and everyone, and especially Baman Bhai and Ajay Bhai to come this for valedictory session. And not but the least, the entire GB members, the participants, and all my managing committee team, youth wing, women's wing, and media, the print media, the radio partners, and the entire social media influencer. I thank them. Thank you, Lord. Thanks a lot. And Nasik citizens.